आपल्यासोबत विरोधी पक्षनेते निलेश निकम सर आहेत. तुमच्याच पक्षाचे अजितदादा होते. अकाली जाणं झालेलं आहे. अजितदादांच्या पश्चात त्यांचा जन्मदिवस आज साजरा करावा लागतोय. काय सांग? आमचं दुर्दैव आहे की अजितदादा आमच्यातून अकाली निघून गेले. अजितदादा असायला हवे होते, हे माझीच नाही तर तमाम महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेची तशी भावना होती. जिथं जिथं विकास काम दिसतं त्या त्या ठिकाणी आपल्याला अजितदादा आठवतात. प्रशस्त रस्ते असतील, पूल असतील, ग्रेड सेपरेटर्स असतील, त्याचप्रमाणे इतर काही आरोग्याच्या संदर्भातले प्रश्न असतील, शासकीय इमारती असतील, ह्या सगळ्यांमध्ये अजितदादांचं बारकाईने लक्ष असायचं. एकच उदाहरण सांगतो की माझ्या इथे फार पूर्वी एक गोष्ट झाली की आम्हाला महानगरपालिकेला एका बिल्डरकडनं R7 एक प्रोव्हिजन असते, त्यातनं आम्हाला एक 25% क्षेत्रफळाची आम्हाला इमारत त्यांनी बांधून दिली. बिल्डरची स्वतःची इमारत जी होती ती अतिशय नीटनेटकी देखणी होती. आणि जेव्हा ती दादा आमच्या इमारतीचं उद्घाटन करायला आले महानगरपालिकेच्या, तर त्यांनी बघितलं की प्लास्टर जे आहे ते वळंब्यात झालेलं नव्हतं. त्यांनी त्या बिल्डरला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तुझी इमारत तू छान बांधली आणि महानगरपालिकेला बांधताना तू अशी का दिलीस रे, दुरुस्त करून दे. बिल्डरनी ते मान्य केलं. नंतरच्या काळात त्यांनी ते दुरुस्तही करून दिलं. तर दादांना नीटनेटकेपणा आवडायचा, स्वच्छता आवडायची. दादांचा पर्यावरणाविषयी खूप त्यांना आवड होती. दादांनी खूप प्लांटेशन केलेले. त्यांच्या बारामतीमध्ये तर आपण बघितलं तर परदेशात गेल्याचा भास होतो. तुम्ही पिंपरी चिंचवड जर बघितला तर पिंपरी चिंचवडचा जो विकास जो दिसतो तो केवळ आणि केवळ फक्त अजितदादांमुळेच त्या ठिकाणी झालेला आहे. असा हा नेता आज आमच्यामध्ये नाही आहे, परंतु त्याची स्मृती म्हणून आम्ही दरवर्षी हा 22 जुलैला स्वच्छता सप्ताह आम्ही आयोजित करण्याचं ठरवलेलं आहे. पुणे महानगरपालिकेने तसं ठरवलेलं आहे. आणि आम्ही आमचं शहर स्वच्छ राखण्याकरता आम्ही आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे सदस्य, त्याचबरोबर मला आनंद आहे की महापौर आणि त्यांचे इतर सगळे सहकारी, त्यांनी उपमहापौर साहेब यांनी सगळ्यांनी मोठ्या आनंदाने ह्या मोहिमेमध्ये सहभागी झालेले, त्यांनी हे आयोजन केलेले. मी त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. अर्थात जर पाहिलं तर अजितदादा यांच्या जयंतीच्या निमित्ताने पुणे महापालिकेकडून स्वच्छता सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, ज्याचा शुभारंभ विठ्ठलवाडी येथील विठ्ठल मंदिरापासून करण्यात आलेला आहे. त्यानिमित्तानं मोठ्या संख्येने या ठिकाणी स्वच्छता कर्मचारी सुद्धा यामध्ये जे आहे ते सहभागी झालेले होते. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे. शब्दाचा पक्का